नमस्कार मित्रांनो, आर्थिक वर्षातील आजचा हा शेवटचा दिवस आहे. आपण पाहिले सेन्सेक्सने 26 सप्टेंबर 2024ला शिखर गाठलं होतं 85,930चं. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने खाली आला आणि 2 मार्च 2025ला 72,633 अंशाचा तळ त्याने गाठला आणि त्यानंतर परत आपण 1800 पॉईंटची रॅली अनुभवली आणि साधारणतः 23,869 पर्यंत या रॅलीचा टॉप गेला आणि त्यानंतर 23,500च्या आसपास आपण कुठेतरी कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये आहोत. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या, तर त्याचा उहापोह करणं गरजेचं आहे. मागच्या आठवड्यामध्ये सेमीकंडक्टर वगळता अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीसाठी 23,000 कोटींच्या प्रोत्साहन योजनेला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. तर 6 वर्षांच्या कालावधीसाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट योजना इथं मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यातील लाभार्थी उद्योग आहेत दळणवळण, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, वाहन निर्मिती उद्योग, आरोग्य क्षेत्रातील उपकरणांची निर्मिती करणारे उद्योग आणि ऊर्जा निर्मिती. तर या उद्योगांना प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत यांना इन्सेंटिव्ह देण्यात येईल. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं टॅरिफच्या संदर्भामध्ये 2 एप्रिलला निर्णय घेण्यात येणार आहे. तर आपण जर पाहिलं तर नीती आयोगाने जो काही एक रिपोर्ट सादर केला त्यानुसार या रेसिप्रोकल टॅरिफमध्ये भारतावरती परिणाम कमी होणार आहे, परंतु यामध्ये भारताला काही संधी देखील आहेत. तर मित्रांनो, आपण जर विचार केला अमेरिकेशी एकूण जो व्यापार होतो तर त्या व्यापारामध्ये 3 देशांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, चीन, मेक्सिको आणि कॅनडा. तर जवळपास निम्मा व्यापार अमेरिकेबरोबर या 3 देशांचा होतो. तर तो व्यापार आहे जवळपास 3 अब्ज डॉलरचा. तर हे 3 देश खरे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत. तर ज्या क्षेत्रामध्ये रेसिप्रोकल टॅरिफचे धोरण लागू होत नाही त्या क्षेत्रामध्ये भारताने गुंतवणुकीची जास्तीत जास्त संधी शोधली पाहिजे असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. तर असे कुठले उद्योग आहेत की ज्यामध्ये रेसिप्रोकल टॅरिफचा परिणाम आपल्यावरती संभव होणार नाही? तो म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका सातत्याने गुंतवणूक करत आहे आणि त्याचा फायदा आपल्या IT कंपन्यांना होत आहे. त्यानंतर औषध निर्माण हे जे क्षेत्र आहे यामध्ये देखील आपल्याला खूप संधी आहे आणि रेसिप्रोकल टॅरिफचा या क्षेत्रावरती परिणाम होणार नाही आहे. औषध निर्माणचा जर विचार केला तर भारतातील ज्या कंपन्या आहेत, प्रमुख कंपन्या, त्यांचा प्रमुख निर्यातदार देश हा अमेरिका आहे आणि आपण रॉ मटेरियलसाठी मात्र चायनावरती डिपेंडंट आहोत. आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचा क्षेत्र आहे ते म्हणजे वस्त्र प्रावरण. या क्षेत्रामध्ये भारताने गुंतवणूक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली पाहिजे. तर ह्या 3 महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये भारताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत. तर मित्रांनो, भारताचा अमेरिकेशी असलेला जर व्यापार पाहिला तर त्यामध्ये निर्यातीमध्ये 17% वाटा हा अभियांत्रिकी उद्योगाचा आहे, 10% हा इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांचा आहे आणि 10% हा दागदागिने किंवा ज्वेलरी सेक्टरचा आहे. आणि जर आपण आयातीचा विचार केला तर अमेरिकेकडून आपण जी एकूण आयात करतो तर त्यापैकी 12% खनिज तेल, 5% मौल्यवान धातू आणि 3% अणुऊर्जा निर्मिती साहित्य आणि 2% इलेक्ट्रॉनिक्स मशिनरींचा समावेश आहे. तर मित्रांनो, या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. जी 23,000 कोटींची जी योजना जाहीर केलेली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या सेक्टरला किती पैसे मिळत आहेत, त्याशी निगडीत कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो, मूलभूत उद्योगांना जो प्रामुख्याने कच्चा माल लागतो त्यामध्ये तांबे किंवा कॉपर हा एक प्रामुख्याने महत्त्वाचा मेटल आहे, धातू आहे. तर आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये लंडन मेटल एक्सचेंजवरती तांब्याच्या वाढीव सौद्यांची जी खरेदी नोंद झालेली आहे, तर त्याचा जर विचार केला आपण तर कॉपरला येत्या 2-3 वर्षामध्ये कॉपरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात राहील असा तज्ज्ञांचा कयास आहे.
आणि त्या दृष्टीने भारतीय मार्केटमध्ये 2 महत्त्वपूर्ण कंपन्या आहेत, त्या म्हणजे हिंदुस्तान कॉपर आणि हिंदाल्को. हिंदुस्तान कॉपरचा सध्याची शेअर प्राईस आहे 220 रुपये आणि हिंदाल्कोची शेअर प्राईस आहे 682 रुपये. तर या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण पाहिल्या, तर आपल्याला या सगळ्या घटनांकडे लक्ष द्यायचं आहे आणि उद्यापासून शेअर मार्केटच्या हालचालींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. नवीन फायनान्शियल इयरमध्ये आपण जात आहोत. 1 एप्रिलपासून काही महत्त्वपूर्ण बदल देखील होत आहेत. युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या संदर्भामध्ये जे मोबाईल इनॅक्टिव्ह आहेत त्या नंबरमधून आता आपण गुगल पे किंवा फोनपे सुविधा आपण वापरू शकणार नाहीत आणि टॅक्स जे बजेटमध्ये 12 लाखापर्यंतचं जे एक्झेम्पशन दिलं होतं ते देखील आता लागू होईल. तर 2 एप्रिलच्या घटनेकडे आपण आता बारकाईने लक्ष देऊया. आणि शेवटी डिस्क्लेमर, आपण ज्या कुठल्या कंपन्यांची या व्हिडिओमध्ये चर्चा केली तर त्यामध्ये कुठेही बाय किंवा सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. जो निर्णय घ्यायचा आहे तो आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच घ्यायचा आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.